नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेचे प्रश्न बघत आहोत आणि त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्हे व इतर सामान्य ज्ञान बघत आहोत. ठीक आहे. तर आपण त्यासाठी सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे मी पुस्तक सोर्स म्हणून वापरत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जाणवेल आजच्या प्रश्नांमध्ये की करंट इव्हेंट म्हणजे थोडे जुने प्रश्न वाटतील. आपण 2025 मध्ये आहोत आणि 2020 मधले टोकियो ऑलिम्पिक्स वगैरे बाकीचे प्रश्न तुम्हाला आढळतील. तर असं का आहे? कारण सरांनी जे काही बाकीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचा अभ्यास करून त्याच्यातले सगळे महत्त्वाचे प्रश्न आपल्यासाठी त्यांनी एकत्र केलेले आहेत. मी एकदा पुन्हा तुम्हाला दाखवते. मग याच्यावरून आपण काय शिकायचं की आपल्याला आत्ताशी रिलेटेड ते प्रश्न कसे येऊ शकतात आपल्याला ते पण करायचं आणि मागचं तर महत्त्वाचं असतं, त्यात काही वादच नाहीये. त्यामुळे ते तर पाठ करायचंच आहे आपण. पण मी तुम्हाला हे सांगते की याच्यात जे काही प्रश्न आहेत ते सगळे आधी प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि त्याचं कंपायलेशन किंवा कलेक्शन करून दिलेलं आहे. ऑलरेडी मी हे इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितलंय, पण पुन्हा एकदा तुम्हाला मी आठवण करून दिली. हे बघा, हे वन लाइनर स्वरूपातील पुस्तक सर्व घटक यामध्ये समाविष्ट केले आहेत. MPSC, PSI, STI, ASO या प्रश्नपत्रिकांसह पोलीस भरती 2006 ते 2025, तलाठी भरती 2012 ते 2025, महापोर्टलच्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास करून त्यातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. ठीक आहे, कळालं तुम्हाला? म्हणून हे महत्त्वाचं आहे. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. त्या व्यतिरिक्तही बघा, वर्ष 2025च्या आवृत्तीमध्ये 8वी ते 12वी पर्यंतचे सर्व विषयांचे शालेय पुस्तकातील धड्यामागील प्रश्न वन लाईन स्वरूपात दिले आहेत. त्याचा फायदा आपणास नक्की होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आता हे झालं आपलं, मी तुम्हाला म्हटलं होतं 2 व्हिडिओमध्ये आता आपला हा पाठ संपून जाईल. पण एका व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्याच व्हिडिओमध्ये आपलं हे सगळं संपून जाईल. म्हणजे आज आपलं काय काय झालेलं आहे या अनुक्रमणिकेमधलं पहिला चॅप्टर म्हणजे पहिला टॉपिक झालेला आहे 2025च्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न. हे आपलं झालेलं आहे जे 13 पार्ट्समध्ये आलेलं होतं. नंतर आता आपण काय बघतोय, महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामोडी हे 4 पार्ट्समध्ये आपले कंप्लीट होईल. याच्यानंतर आपण स्टार्ट करूया महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण. ठीक आहे, महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण आपण स्टार्ट करणार आहोत या व्हिडिओ नंतर. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर 28 सप्टेंबर. शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तर तोरणा. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला तर 1884. अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर सिरम इन्स्टिट्यूटचे. कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात आहे तर पेंच, मेळघाट आणि ताडोबा. आता रिअल प्रश्नात 4 ऑप्शन असतील ना, तर म्हणून मग बाकीचे जे काही आहे ते इथे दिलेले आहेत. पेंच, मेळघाट, ताडोबा हे व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात आहेत. नंतर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे तर पुणे. त्याच्यानंतर इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे तर छत्तीसगड. नीट लक्षात ठेवा, छत्तीसगड. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो तर काजिरडा घाट लागतो. काजिरडा. ठीक आहे, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो तर काजिरडा घाट लागतो. आता बघा, इथे लिहिलेलं आहे तसं रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो तर काजिरडा घाट लागतो. पण मी जेव्हा सर्च केलं ह्या घाटाविषयी तर मला ही माहिती मिळाली. आता ही माहिती कशात आहे तर सकाळ म्हणून मला हे मिळालं. तर आपण फक्त एक डोक्यात राहू देऊ की नेमकं काय म्हटलंय त्यांनी. तर ह्या प्रश्नात काय लिहिलेलं आहे पुन्हा बघूया आपण. बघा, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो असं म्हटलंय. आणि जर आपण तो सर्च केला तर हे बघा, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर अशा 3 जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील काजिरडा घाट रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित आहे. घाटमाथ्यावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग असलेला काजिरडा घाट व्हावा म्हणून गेली 20 वर्षे नागरिकांनी प्रयत्न केले. काजिरडा घाट रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे 1 कोटी रुपयांची तरतूद केली. ठीक आहे, हे जाऊ देत. पण आपल्याला बघायचं काय आहे
की प्रश्नामध्ये सिंधुदुर्ग म्हटलेलं आहे. आता ह्या माहितीमध्ये त्यांनी तालुका पण दिला आहे. कुठे तर बघा, राजापूर तालुका, जो रत्नागिरीमधला, या रत्नागिरीतला हा शेवटचा तालुका आहे. ठीक आहे. बघा, इकडे येतं कोल्हापूर, इकडे येतं कोल्हापूर, इकडे येतं सिंधुदुर्ग आणि हे येतं रत्नागिरी. प्रश्नामध्ये तर काय म्हटलंय, रत्नागिरीतून कुठे जाताना, सिंधुदुर्गला जाताना काजिरडा घाट असं म्हटलंय. पण ठीक आहे, आता लक्षात राहू द्या की आता जी माहिती मी वाचली तर कुठे कुठे म्हणता येते, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर अशा 3 जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातला हा राजापूर तालुका आहे. हे पण लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी लक्षात राहू द्या. माझं फक्त जस्ट तुम्हाला दाखवणं काम आहे. ठीक आहे. काजिरडा घाट. पुढे बघा, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती, तर काबूल. शिवडी नाव्हाशेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो, तर मुंबई व नवी मुंबई. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे, नागपूर येथे आहे. पुढे बघा, नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड नाव काय ठेवण्यात आले, तर मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली आहे, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. व्ही कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे, तर धवल क्रांतीशी संबंधित आहे. पुढे बघा, महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कोठे आहेत, तर एक नागपूर आणि धुळे. बघा, 2 टोकाला 2 असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे बघा, हे आहे धुळे आणि इकडे आहे नागपूर. म्हणजे आता एकदम टोकाकडे जरी नाही गेलं तर लक्षात तर ठेवा, धुळे आणि नागपूरमध्ये काय आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे युनिट नागपूर आणि धुळे. पुढचा प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर NK सिंग. पुढे बघा, सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, न्यायमूर्ती रंजना देसाई. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली, तर आंध्र प्रदेश. राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आले आहे, तर भोगावती नदीवर. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली, 15 ऑगस्ट 2007 पासून. मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर वेटलिफ्टिंगशी त्या संबंधित आहेत. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, आनंद यादव. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली, विलासराव साळुंके यांनी. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर नंदुरबार. नंदुरबारमधील तिथेही कुठे, तर 1 मिनिट दाखवते तुम्हाला. हे बघा, नंदुरबारमध्ये शहादा तालुका आहे ना, तिथे प्रकाशे हे ठिकाण आहे. याच्यावर मी कम्युनिटी पोस्टला प्रश्न पण तुम्हाला विचारलेला आहे, जो आजच विचारला आहे. ठीक आहे. पुढे बघा, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर 1993. गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली, गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली, तर 1 मे 1999. आता त्याच्यासाठी माझं शॉर्ट्स व्हिडिओ आहे. आता मी काय करणार आहे तुमच्यासाठी, हे जे असे छोटे छोटे व्हिडिओ आहे ना, त्याचं मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला विचारलं होतं प्लॅन कंबाईन ग्रुप बी साठी स्ट्रॅटेजी, त्याच्यावर मी जो व्हिडिओ आणला आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की ट्रिक्सच्या वह्या करा प्रत्येक सेपरेट, आणि त्यानुसार तुम्ही त्या ट्रिक्स लिहित जा. तर मी आता कंपायलेशन आणते तुमच्यासाठी, जसं मला वेळ मिळेल. तुम्ही पण, तुम्हाला कुठे ट्रिक्स सापडता का. आणि हां, अजून मला एक काय सांगायचं होतं, मी जरी ट्रिक्स म्हणत असली तर सगळं काही ट्रिक्सवर अवलंबून नसतं, पण ट्रिक्सचा फायदा जबरदस्त होतो, भयानक मार्क्स वाढतात. जसं मी तुम्हाला माझ्या बहिणीचं उदाहरण देत असते, म्हणजे ती मला स्वतः अजूनही काय सांगते, ती मला म्हणते की विद्यार्थ्यांना मराठीच्या ट्रिक्स सांग, कारण ती स्वतःच सांगते की माझे मार्क्स मराठीच्या ज्या आम्ही ट्रिक्स केल्या होत्या दोघींनी मिळून, तर त्या ट्रिक्सने तिचे एकदम असे भरघोस मार्क्स वाढून गेले होते आणि तिचा कमी वेळात पेपर पण सॉल्व्ह झाला होता आणि तिने इंग्लिशचा पण अभ्यास खूप चांगला केला होता. तर मग
म्हणून मग मी कोणी जर म्हणत असेल ना, कोणी ट्रिक्सची खिल्ली पण उडवतं, काय ट्रिक्सवर काय त्या लक्षात पण राहत नाही, तर उडवत असतील. पण माझा अनुभव आहे की आपण जर आपल्या पद्धतीने सोप्या ट्रिक्स केल्या आणि त्यांची सारखी सारखी रिव्हिजन केली तर 100% नाही 101% फायदा होतो, खरंच होतो. मला स्वतःला झालेला आहे. जे 1-1, 2-2 मार्कांनी आता जे राहत आहेत ना, कोणी राहत असतील ना, तर त्यांनी 100% हा विचार करा की तुमचं कुठे जातंय, मार्क्स कुठे जात आहेत. लीड मिळते माहिती, अक्षरशः लीड मिळते खूप मोठ्या मार्कांची. ते एक. आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे, नुसतं ट्रिक्सच्या भरोशावर पण राहू नका. काही गोष्टी आहे ना, थोडं लॉजिकली लावायचा प्रयत्न करत जा. की म्हणजे काही काही प्रश्नच इतके असे असतात ना की एक ऑप्शन एलिमिनेट केलं ना की आपल्याला बरोबर बाकीचे सगळे, म्हणजे एक वाक्य एलिमिनेट केलं ना बाकीच्या आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. ती एक गोष्ट. आणि नोट्स काढताना पण काही थोड्या लॉजिकल टाईप नोट्स काढा. म्हणजे सगळं काही ट्रिक्सवर भर नका देऊ, काही गोष्टी समजून उमजून घ्या. आणि जसे तुम्ही माझे मोठे व्हिडिओ बघत जाल ना, त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की ते व्हिडिओ म्हणजे ते लॉजिक कसं डेव्हलप करायचं. कारण सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत ना, तर माझे सगळे व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळे बघा, तुम्हाला ते लॉजिक डेव्हलप होऊन जाईल. आणि मग त्याच गोष्टी म्हणजे चार्ट फॉर्मॅट, मी तुम्हाला माझ्या ट्रिक्सच्या वह्या पण दाखवल्या बघा. तर चार्ट फॉर्मॅटमध्ये काही काही गोष्टी लिहून ठेवल्या ना की आपल्याला तिथे उत्तर लगेच टिक होतात. मी तुम्हाला 1 मिनिट अजून एक दाखवते. मी त्या दिवशी राहिलं माझं दाखवायचं. हे बघा, काही त्या दिवशी माझ्या काही गोष्टी राहिल्या ना सांगायच्या, तर तुम्ही ते दाखवते बघा मी तुम्हाला. तर कसं करायचं, सगळ्या ज्या गोष्टी ट्रिक्सच्या स्वरूपात नाही झाल्या ना, ते आता काही गोष्टी चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचे, जेणेकरून मग आपल्या लगेच लक्षात राहतं. आता हे बघा, समित्यांचा तुलनात्मक अभ्यास. आता ह्या माझ्या नोट्स आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत आणायच्या आहे स्टेप बाय स्टेप. पण कसं असतं माहिती का, मी एखादी गोष्ट आणताना मला स्टडी करावा लागतो. म्हणजे काही काही सुधारणा झालेल्या असतात, रिसेंटमध्ये काही बदल झालेले असतात, त्यामुळे मी फक्त आणायचं म्हणून आणू नाही शकत. तशा तर खूप माझ्याकडे खजिना आहे देण्यासारखा. पण त्या गोष्टीला हळूहळू मला माहिती काढून मग तुमच्यापर्यंत आणावं लागतं. हे जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते की समित्यांचा तुलनात्मक अभ्यास असा लिहून ठेवला ना की परीक्षेला मग आपल्याला ह्याच गोष्टी कामी येतात. नंतर बघा, ही लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक निगम समिती यांचं पण मी चार्ट फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हां, मला हे दाखवायचं होतं की ट्रिक्सच्या व्यतिरिक्त तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे, आणि हे ट्रिक्सच्याच वहीमध्ये लिहायचं, कारण हे चार्ट फॉर्मॅटमध्ये असतं. तर मी काय अभ्यास केला होता की भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, भारताचा परकीय व्यापार धोरण. हां, तर त्याच्यातला हा जो टॉपिक होता ना, याच्या मी व्यवस्थित नोट्स काढल्या होत्या आणि याच्यावरचे माझे उत्तर आहे ना हमखास निघतात. हे बघा, हां, अशा पद्धतीने मी हा चार्ट काढलेला होता, जो मी तुमच्यापर्यंत अजून तरी आणलेला नाही आहे, जे मला सगळ्या गोष्टी हळूहळू आणायच्या आहेत. हे बघा, हे सगळं मी माझ्यासाठी लिहिलं होतं. आणि मी हे असंच्या असं तुम्हाला दाखवत याच्यासाठी नाही की मला, कारण मी स्वतः स्टडी नाही केला अजून त्याचा. ह्या माझ्या नोट्स आहे, आता यालाच लागून ह्या पानावर ह्या नोट्स आलेल्या आहेत, कारण ते पान कमी पडलेलं मला. ठीक आहे, तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की नुसतं ट्रिक्सच्या भरोशावर नाही, ट्रिक्स तर बनवायच्यात, पण त्याच्यासोबत तुम्ही हे पण करायचं, या पद्धतीने पण ह्या फॉर्मॅटमध्ये पण अभ्यास करायचा, जेणेकरून तुमचे मार्क्स कुठेच जाणार नाही आणि तुम्हाला मग अशा पद्धतीने लीड मिळेल. समजलं ना तुम्हाला मला तुम्हाला काय सांगायचं होतं. तर आता हा विषय कुठून निघाला, ह्या प्रश्नापासून निघाला की गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली, तर त्याच्यावरचा तो शॉर्ट्स व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही बघून घ्या. 1 मे 1999 रोजी निर्माण झालेले जिल्हे लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक आहे 99 रुपयात हिंग आणि गोंद. यामध्ये 99 म्हणजे 1999 हे वर्ष, हिंग म्हणजे हिंगोली जिल्हा, गोंद म्हणजे गोंदिया जिल्हा. अजून ट्रिकसाठी एका, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी एकत्र केल्या ना की खरंच आपले मार्क्स असे खूप वाढतात, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे, तर इराण देशासोबत. ठीक आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो, आता बघा किती मुख्य जिल्ह्यातून जातो, याला आपण प्रत्यक्ष पण म्हणू शकतो. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो, त्याचं उत्तर आहे 10. आणि प्रत्यक्षरित्या विचारलं तर 10 आणि अप्रत्यक्षरित्या विचारलं तर 14. आता मी तुम्हाला सांगते, जस्ट हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी मी आता हा व्हिडिओ मी कधी बनवते, आय थिंक मी 1:30 वाजता घेतला असेल आणि लगेच अपलोड करणार आहे मी तुमच्यासाठी. हां, तर
मी 1:30 वाजता हा बनवायला घेतला असेल, त्याच्या आधी मी DD सह्याद्रीवरच्या न्यूज बघत बसली होती. 11 वाजेच्या न्यूज मी यूट्यूबवर 12 नंतर बघत बसली होती. 12 साडेबारा झाले होते हां. आणि त्याच्यातच कारण काय आहे न्यूजमध्ये, तर जो शेवटचा टप्पा आहे समृद्धी महामार्गाचा, आय थिंक इगतपुरी टू ठाणे असा तो टप्पा आहे. तर हा टप्प्याचं अनावरण करण्यात आलं. ठीक आहे. मग त्यांनी त्याच्यातच सांगितलं पहिला टप्पा कुठून कुठे होता, तर नागपूर ते शिर्डी होता, मग दुसरा कुठून कुठे होता, तिसरा कुठून कुठे होता, आणि मग चौथा हा असं. आणि त्याच्यातच ते लगेच देत होते. आता हे त्यांनी सांगितलं नाही, हे तिथे लिहिलेलं होतं की प्रत्यक्षरित्या जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून जातो 10 आणि अप्रत्यक्षरित्या जातो 4थ्या जिल्ह्यातून. आता मी हे डळडळीत तुम्हाला माझंच उदाहरण सांगितलं की मी जस्ट आत्ता ती न्यूज पाहिली आणि लगेच हा प्रश्न इथे आला. कळलं? म्हणजे तुम्हाला कधी कधी बोर होत असेल, अभ्यास करून बोर झालं, खरंच त्या न्यूज ऐकायच्या. आता मला सांगा किती सोयी सुविधा आहे की आपल्याला यूट्यूबवर आपण डायरेक्ट न्यूज बघू शकतो. आता DD सह्याद्री तर मी आधीपासून फॉलो करते त्या न्यूज. तुम्हाला अजून म्हणजे मला तर त्या ऑथेंटिक चांगल्याच वाटतात. मी त्याच फॉलो करत असते, आधीपासून ऐकते मी त्या न्यूज. आणि दिवसभर त्यांच्या बघा ना, सकाळी 8:30 पासून स्टार्ट होतात, मग 11ला लागतात, मग 1ला लागतं, मग 4ला का 4:30ला असतात, 7ला असतात, 9:30ला असतात. तर आणि ह्यानंतर यूट्यूबला अवेलेबल पण होता. यूट्यूबला लाईव्ह पण येतात त्या. म्हणजे तुम्हाला TV समोर बसायची गरज आहे का? अजिबात नाही. तर म्हणजे टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे ना, तर त्यासोबत तुम्ही पण चाला आणि स्वतःचा फायदा करून घ्या. तर मी हे तुम्हाला उदाहरण दिलं. आता आपण पुढे जाऊया. बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते, तर कोकण किनारपट्टी. पुढे बघा, कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही म्हणता येते, तर नवी मुंबई. जागतिक चिमणी दिवस कोणता, तर 20 मार्च. याच्यावरचं मी तुम्हाला शॉर्ट्स पण दाखवलं होतं की मी ते 3 दिवस कोणते, जागतिक चिमणी दिवस आणि जागतिक आनंदी दिवस आणि फ्रेंच युनायटेड नेशन्स फ्रेंच लँग्वेज डे, याच्यावर मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवला होता, तो पण तुम्हाला दाखवला होता. हे 3ही दिवस 20 मार्चमध्ये साजरे केले जातात. आता मी उद्या कम्युनिटी पोस्टला समजा प्रश्न टाकला 20 मार्चला खालीलपैकी कोणते कोणते दिवस सेलिब्रेट केले जातात, हे 3ही ऑप्शनमध्ये दिले आणि खाली समजा दिलं यापैकी नाही, तर हे उत्तर कोणाचंच चुकायला नाही पाहिजे. किंवा यापैकी सर्व, यापैकी नाही येणारच नाही, चौथा ऑप्शन यापैकी सर्व येईल. असा जर प्रश्न टाकला तर हा जे व्हिडिओ ऐकताय त्यांचा कोणाचाच चुकायला नाही पाहिजे. कळलं? एकूण एक गोष्ट नीट फॉलो करा, म्हणजे सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होईल. बघा, जागतिक चिमणी दिवस 20 मार्च. भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत, तर गडचिरोली जिल्ह्यात. संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर धाराशिव जिल्ह्यात आहे. आता याच्यावर पण मी कम्युनिटी पोस्टला प्रश्न टाकलेला, कारण ऑलरेडी आपलं हे झालेलं आहे. तर ढोकी तेर या ठिकाणी संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे. पहिली ICC वर्ल्ड 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष कोणत्या देशाने जिंकली, तर भारताने जिंकली. 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते, छत्रपती संभाजीनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर अहिल्यानगर. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळवली, तर 1 सुवर्ण, 2 रौप्य, 4 कांस्य. ठीक आहे, एकूण 7. आता कसं लक्षात ठेवा, 1 2 का 4 असं लक्षात ठेवा. आता माझ्या गाडीचा नंबर होता, ॲक्च्युली ती गाडी नाही आहे आता, त्या गाडीचा नंबर होता 3 1 2 4. मग मी पाठ कसा केला होता, 3 1 2 का 4, म्हणजे मला तो गाडीचा नंबर सहज पाठ झाला. तर 1 2 का 4 लक्षात ठेवायचं, त्याच्या आधी 3 लावायचं, मग 3 1 2 का 4 असा मी माझ्या गाडीचा नंबर पाठ केलेला होता. ठीक आहे, पुढे बघा. देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे, तर अंजी नदीवर. सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये हे शहर येत नाही, तर कोणतं, बँगलोर येत नाही. मग हे माहिती पाहिजे की मग कोणते येतात. ठीक आहे, असे प्रश्न राज्यसेवेलाही आलेले आहेत. म्हणून कोणतीही गोष्ट, कोणतीही परीक्षा, कोणतंही लेक्चर हलक्यात घेऊ नका. मी स्वतः जर घेत नाही तर तुम्हीही नाही घ्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट सिन्सिअरली घ्या आणि त्याच्यातून काय मिळतंय ते लक्षात घेऊन पाठ करा. पुढे बघा, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे, तर बिहार. आता याचं पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. जसं मी तुम्हाला सांगितलं की KBC साठी माझं सिलेक्शन झालं होतं. सिलेक्शनचे 6 टप्पे, 5-6 टप्पे मी पार केलेले होते. इंटरव्ह्यू पर्यंत मी जाऊन आली होती. तर
मला तुम्हाला काय सांगायचं होतं, म्हणजे शेवटचा 1 टप्प्याला FFF राऊंडसाठी त्यांचा कॉल आलेला नाही, बाकी सगळे टप्पे मी पार केलेले. त्याच्यासाठी मला तुम्हाला काय सांगायचं याच्यावरून मला आठवलं की त्यांचे ना 2nd का 3rd राऊंडला त्यांचा आपल्याला कॉल येतो, आणि कॉल आला ना रेकॉर्डेड कॉल असतो तो, म्हणजे ऑलरेडी त्यांनी रेकॉर्ड केलेला असतो, ते आपल्याला प्रश्न विचारणार. त्याच्यात दोन कॉल येणार होते त्यांचे, 2 का 3 कॉल. आणि त्या कॉलमध्ये ते प्रश्न विचारणार आणि लगेच तिथेच ऑप्शन देणार, आणि आपण त्यानुसार 1 2 3 4 बटणं दाबायचे असतात. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता, आणि फक्त मला आता ते आठवत नाही आहे ती कला कोणती होती. तर त्यांनी तेच डान्स फॉर्म काहीतरी विचारला होता, आणि तो मी कधीही ऐकलेला नव्हता, पण ते होतं बिहारचं. कळलं, ते होतं बिहारचं, आणि ते माझं बरोबर आलं होतं. मी कधीच तो डान्स फॉर्म ऐकलेला नव्हता, पण मी बिहार टिक केलं होतं, आणि अशा पद्धतीने म्हणजे तो एक प्रश्न बरोबर आला होता माझा. आणि दुसरा प्रश्न जो होता तो त्यांनी ते ना काहीतरी नॉन व्हेज रिलेटेड काहीतरी तो पदार्थ होता, मला त्याचंही नाव आठवत नाही आहे. काय बरं, शमीवरून काहीतरी होतं. आता शमीचं तर वृक्ष असतं, पण ते काहीतरी होतं, आणि ते नॉनव्हेज पदार्थ होतं. आणि त्यांनी विचारलं होतं खालीलपैकी हे काय आहे, खाद्यपदार्थ आहे, वनस्पती आहे, आमका आहे, टमका आहे, असं त्यांनी. आता मी व्हेजिटेरियन आहे पूर्ण, त्यामुळे मला नॉनव्हेजचे एवढे काही म्हणजे प्रश्नच येत नाही तसाही. माझं ते उत्तर चुकलं होतं आणि हे उत्तर बरोबर आलं होतं. तर मला वाटलं होतं पुढच्या राऊंडसाठी माझं सिलेक्शन नाहीच होणार, हे गृहीत धरून होती. पण त्यांचा मला सुदैवाने कॉल आला की माझं सिलेक्शन पुढच्या राऊंडसाठी झालेलं आहे. मग पुढचा राऊंड असतो, तिकडे जायचं, आणि त्यांची 20 मार्काची टेस्ट असते ना, ती टेस्ट द्यायची असते. आणि त्या टेस्टमध्ये आपण पास झालो की आपल्याला इंटरव्ह्यूसाठी लगेच तिथेच थांबवतात आणि इंटरव्ह्यू घेऊन घेतात ते आपला. अशा पद्धतीने त्या प्रोसेस असतात. तर मला थोडक्यात तात्पर्य काय सांगायचं की कोणताच अभ्यास तुम्हाला म्हणजे कधी कुठे काय लागेल ना ते तुम्हीच सांगू शकत नाही, म्हणून प्रत्येक गोष्ट खूप सिन्सिअरली घ्या. आता जे लोक हे व्हिडिओ सिन्सिअरली बघताय ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे. सोबत म्हणजे सरळ सेवेच्या लोकांनी पण बाकीचे व्हिडिओ वेळ असेल तर फॉलो करा, आणि बाकीचे एक्झाम करणारे इव्हन राज्यसेवा UPSC करणाऱ्यांनी पण ह्या गोष्टी फॉलो करा. पुढे बघा, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक यांना म्हणतात डॉक्टर वर्गीस कुरियन. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. रॅमन मॅगसेसे पुरस्कार. छत्रपती संभाजीनगर शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते, तर 52 दरवाजांचे शहर. कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? 31 मे. जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर 4 ऑक्टोबर. आता हे कसं पाठ करा ते तुम्हाला सांगते. हे बघा, आपण 4 ऑक्टोबर, ठीक आहे, 4 ऑक्टोबर. ऑक्टोबरचा ओ असतो ना, सर्कल असतो, पण आपण ओ थोडा असा लांब काढायचा. पण लांब का, उभा काढायचा. तो हा उभा आहे ना, पण उभा नाही काढायचा, आडवा काढायचा, ठीक आहे. हा आहे ओ, आपण जो लांबुडका काढला. आणि हे 4 आहे ना, आता ओ हा लांबुडका का काढला? हे लांब काढला म्हणजे याच्यातून आपल्याला प्राणी तयार करायचा आहे, ठीक आहे. म्हणजे इथं आपण डोकं काढणार, इथे शेपूट काढणार, आणि खाली 4 पाय काढणार. हे काढल्यानंतर आपण काय लक्षात ठेवलं की 4 वरून 4 पायावरून 4 हा अंक, आणि ऑक्टोबर ओ हे शरीर आपण जे काढायला घेतलंय ते आपण कशाच्या सहाय्याने काढतोय? ओ याच्यावरून, ओ या अल्फाबेटवरून. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा 4 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर समजलं ना तुम्हाला थोडक्यात? 4 ऑक्टोबर काय आहे? जागतिक पशु दिन. पशूंना 4 पाय असतात ना, तर त्यावरून मी ही ट्रिक तुम्हाला सांगते. जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? 4 ऑक्टोबर. 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर 7वे, ठीक आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? छत्रपती संभाजीनगर. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर रामनाथ कोविंद यांच्या हस्ते. आणि कोणते ते स्टेडियम? भारतातलं द नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे, ठीक आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर नाथसागर. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोठे आहे? पितळखोरा, जी कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. पुढे बघा, भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले? तर अमेरिका या ठिकाणी.
कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? भालचंद्र नेबाडे यांनी. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर क्रीडा क्षेत्राशी. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे किंवा कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर विवा शिरवाडकर किंवा विष्णू वामन शिरवाडकर. कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर येथे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तोरणा. 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर बांगलादेश. बीड जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत? तर इथे उत्तर आहे 6. आपण त्या पण बघून घेऊ. बीड जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत? तर 6 जिल्ह्यांच्या. आपण लगेच बघून घेऊ. जो मॅप मी ऑनलाईन बघितलाय त्याच्यातून पण बघून पुस्तकामधला पण मॅप बघून घेऊ. बघा, बीड जिल्हा आणि 6 जिल्ह्यांच्या म्हणतायत ना ते. तर बघा, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, धाराशिव आणि अहमदनगर किंवा अहिल्यानगर. ठीक आहे, राहील लक्षात यांच्या. पुन्हा बघून घ्या एकदा. औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर. 6 झाल्या. आता आपण हेच आहे ना पुस्तकात बघून घेऊ एकदा, म्हणजे मग तुमचं क्लिअर होईल. हे बघा, बीड बघतोय आपण, दिसतंय. तर औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर या 6. ठीक आहे. आता असाच प्रश्न अजून एक पुढे विचारलाय, तो पण आपण इथेच बघून घेऊ, म्हणजे मग आपल्याला पुन्हा पुस्तक काढायला नको. जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही म्हटलंय पुढे त्या प्रश्नात. तर धाराशिवची सीमा नाही. मग जालना जिल्ह्याच्या सीमा बघून घेऊ आपण. बघा, जालना हा आहे जालना जिल्हा. आता जालना, पुन्हा इथे हा प्रश्न आला की बघा, हा जो मी पॉइंट म्हणते ना, हा पॉइंट कन्फ्यूज करणारा आहे. आपण मग पुन्हा डिजिटल मॅप बघू जरा. बघा, आता जालना जर आपण बघितलं, हा जालना आहे. मग त्याला जर लागून बघायचं झालं ना, तर बुलढाणा आहे, परभणी आहे. मग वाशिम आणि हिंगोली नाही येणार माझ्या दृष्टीने. ठीक आहे. पुन्हा सांगते, जे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्हाला जर कुठे कन्फर्म माहिती मिळाली तर तुम्ही सांगा. मला तसा आयोगाचा प्रश्नही नाही मिळाला आहे. आता मी काय म्हणतीये, वाशिम आणि हिंगोली नाही म्हणतीये मी, आणि बुलढाणा आणि परभणी म्हणतीये. कशावरून? याच्यावरून, जालना. आता इथे ढळढळीत दिसते बघा, वाशिम आणि हिंगोली किती लांब आहेत त्याच्यापासून. ठीक आहे. बुलढाणा, परभणी. म्हणजे तुम्ही ही गोष्ट मग लक्षात ठेवा, काय करायचं काय नाही ते. बघा, मग आपण बघून घेऊ जालना जिल्ह्याच्या काय काय आहे. बुलढाणा, परभणी, बीड, अहिल्यानगर आणि औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. आणि जर जालन्याची हे टोक बघितलं ना, दिसलं हे वरती गेलेलं, तर मग जळगाव पण येईल. तसं बघितलं तर जालन्याचं हे टोक दिसतंय ना, मग तसं जळगाव पण येईल. येईलच. बघा, पुस्तकात पण व्यवस्थित दिसतंय जळगाव. ठीक आहे. आता इथे पण नीट बघितलं तर तसं हे दूर दिसतंच आहे, पण मग आपलं मिसअंडरस्टँडिंग चुकून होऊ शकतं. तर त्यामुळे मग मी डिजिटल मॅप आपल्याला झूम करता येतो, त्यामुळे मग मी तो तुम्हाला दाखवला आहे. ठीक आहे. आपण आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे? तर 2 शहरांची. पुढे बघा, जालना शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कुंडलिका. जालना शहर हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? कुंडलिका. लातूरचे कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तमे हिंद या किताबाने सन्मानित होते? तर हरिश्चंद्र बिराजदार. ठीक आहे. लातूरातील वळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? तर देवणी.
भारतामध्ये पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोरजी आहेत. 1913ला त्यांना साहित्यातला नोबेल मिळाला होता. पुढे बघा, जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 8 मार्च. उस्मानाबादमधून कोणत्या डोंगर रांगा जातात? बालाघाट. म्हणजे धाराशिवमधून कोणत्या डोंगर रांगा जातात? तर बालाघाट. सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? जो बायडन. सध्या कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? दादासाहेब फाळके. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅश शहरात होणार आहे? पॅरिस. भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बट कोठे उभारला जात आहे? कारवार. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर 1646. अंतूर किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही म्हटलंय त्यांनी? तर भीमा नदी. जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही तर धाराशिवची नाही, आपण इतक्यात बघितलं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर मुंबई येथे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले? तर भालाफेक या खेळ प्रकारात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर मणिपूरच्या आहेत. पुढे बघा, चिप्पी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? सिंधुदुर्ग. चिप्पी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात. ठीक आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? शरद पवार. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूरमध्ये. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारत रत्न. ठीक आहे, भारत रत्न. कोणते राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही? तर स्पेन. मग असणारे कोणते? अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. ठीक आहे, क्वाडचे सदस्य. जे मलबार युद्ध सराव होतो ना त्याचे पण हेच आहे. पुन्हा बघा, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. पुढे बघा, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? अर्थशास्त्राशी. वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे डॅश डॅश हे पहिले राज्य आहे? तर राजस्थान हे पहिले राज्य आहे. पुढे बघा, महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरता दिला जातो? कुस्तीकरिता. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संगीत क्षेत्राशी. ठीक आहे. पुढे बघा, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 20 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन 20 नोव्हेंबर. हँड इन हँड हा डॅश डॅश या देशांदरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे? तर भारत आणि चीन. KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर रशियाची. आता KGBचा फुल फॉर्म मी पण बघून ठेवला आहे, मी तुम्हाला फक्त दाखवते. आता मी काय माहिती काढली आहे ती काही एवढी बघायची गरजही नाही पण आणि विचारणारही नाही, पण तरी आपण एक नजरेखालून घालूया, कारण ती संघटना आत्ता नाहीये वाटतं अस्तित्वात. हे बघा, द KGB वॉज द मेन इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी एजन्सी ऑफ द सोव्हिएत युनियन फ्रॉम 1954 until the USSR's dissolution in 1991. It was responsible for foreign intelligence, domestic counterintelligence, protecting the political leadership and safeguarding the Soviet Union's border. ठीक है. The KGB was replaced by various successor agencies in Russia after the USSR collapse, including the Federal Security Service FSB and Foreign Intelligence Service SVR. ठीक आहे. आणि इथे जर कोणाला तुम्हाला फुल फॉर्म बघायचा असेल बघून घ्या, हा आहे तो फुल फॉर्म. त्याचा अर्थ काय होतो? कमिटी फॉर स्टेट सिक्युरिटी. ठीक आहे, KGB. ठीक आहे, कमिटी फॉर स्टेट सिक्युरिटी. अशा पद्धतीने आपण ही माहिती पण बघितली आहे. पुढे बघा, जगातील पहिला कृत्रिम रोबो वकील आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉयर कोणता आहे? तर रॉस आहे. त्याचं नाव काय आहे? ROSS, रॉस. उद्या विचारलं रॉस काय आहे तर माहिती पाहिजे. सन 2021 मध्ये पार पडलेला टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या खंडात पार पडल्या? तर एशिया. ज्यांचे नावे नोबेल पुरस्कार दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेल यांनी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला? तर डायनामाइट. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई. मित्रशक्ती काय आहे? भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास. महाराष्ट्रातील
मागील सत्ताधारी पक्षांच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? तर महाविकास आघाडी. पुढे बघा, अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर बाकू. आता आपण ते पण बघून घेऊ की बाकू शहर किंवा अझरबैजान कंट्री कोठे आहे. बघा, आता तुम्हाला रशिया बघा, हा रशिया दिसतोय एवढा अवाढव्य मोठा रशिया. तर रशियाचं इथे जे टोक आहे खालीचे इथं, तर खालच्या टोकाला बघा अझरबैजान आहे, दिसला. आणि बघा कॅस्पियन सी आहे इथे, कॅस्पियन सी. आता UPSCला हे प्रश्न येऊन गेलेले आहेत की कॅस्पियन सीला बाउंड्री करणारे देश कोणते. हां, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तर बाकू बघा कॅस्पियन सीला लागून आहे, हे आहे अझरबैजान आणि त्याची बॉर्डर रशियाला पण मिळते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? तर सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. बघा, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? 30 दिवसात. पुढे बघा, तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे? बैतूल जिल्ह्यात. ठीक आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण? तर रंगनाथ पठारे. त्याच्यानंतर कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर नागालँड राज्याची. रोजगार हमी योजनेचे जनक व.स. पागे. बचपन बचाव आंदोलन यांच्याशी संबंधित आहे? तर कैलास सत्यार्थी नोबेल विजेते यांच्याशी संबंधित आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 3 सुवर्ण पदके हॉकी या खेळामध्ये कोणत्या 3 सालांमध्ये जिंकली? बघा, मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये 3 सुवर्ण पदके हॉकी या खेळामध्ये कोणत्या 3 सालांमध्ये जिंकली? तर नीट लक्षात ठेवा, सलग ते वर्ष आहे. सलग म्हणजे खेळांचे वर्ष. 4-4 वर्षाच्या अंतराने 1928, 32 आणि 36. नीट लक्षात ठेवा, 28, 32 आणि 36. पुढे बघा, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ग्रीस या ठिकाणी सुरू झाली. ठीक आहे. भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? मेजर ध्यानचंद. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली. तो कोविड-19. 2020चे साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर लुईस ग्लुक यांना. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून डॅश डॅश ओळखला जातो? तर नंदुरबार जिल्हा. भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? तर डॉक्टर राजेंद्र सिंह. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? श्री अजित डोवाल. ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? ब्ल्यू व्हेल मासा सुरक्षा संबंधित. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? तर डॉक्टर धोंडो केशव कर्वे हे आहेत. पुढे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आहे तर कुठे? लोणेरे. लोणेरे म्हणजे कुठे? तालुका मानगाव, जिल्हा रायगड. नीट लक्षात ठेवा, लोणेरे. आणि समजा नुसतं हे आलं की DBATU म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, हे पण लक्षात ठेवा शॉर्ट फॉर्म. कुठे आहे? तर तालुका मानगाव, रायगड जिल्ह्यामध्ये. इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? तर लिओन, फ्रान्स येथे. इथे लेपान्स लिओनने लिहिलंय, लिओन, फ्रान्स लक्षात ठेवा. युनोचे महासचिव कोण आहेत? तर अँटोनियो गुटेरस. ICC महिला 2020 वर्ल्ड कप स्पर्धा 2020 कोणत्या देशाने जिंकली? तर ऑस्ट्रेलियाने जिंकली. कोणती स्पर्धा म्हणताय? महिला. ठीक आहे. नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंडमध्ये. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते? तर नीट लक्षात ठेवा, 42.195. बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर राहीबाई पोफळे यांना. महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? तर 2010.
एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? एअरफोर्स अकॅडमी तर हैदराबाद येथे आहे. पुढे बघा, सन 2011च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे? दशलक्षी म्हणजे काय? 10 लाख. महानगरपालिकांची संख्या किती आहे? तर 10 आहे. भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी जीन बँक ऑफ व्हीट कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? कर्नाल कुठे आहे? हरियाणामध्ये. गहू पिकाची जनुकीय पेढी. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव, महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅशचे गाव आहे, तर पुस्तकांचे गाव आहे. चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? तर इराण या देशात आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं काय संपलेलं आहे? महाराष्ट्रातील जिल्हे व इतर सामान्य ज्ञान हा टॉपिक संपलेला आहे. आपण पुढचा कोणता स्टार्ट करणार आहोत ते पण सांगून देते. महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण, किंवा मला जर वेगळं काही वाटलं तर मग तेही मी चालू करू शकते, पण शक्यतो सिक्वेन्सने जाऊ. 2 टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.